शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ। महाभागवत समर्थांच्या अखंड वास्तव्यानं पुनीत झालेल्या श्री क्षेत्र सज्जनगड या ठिकाणी या मंगलमय समारंभात पुरस्कार घेण्याचं भाग्य लाभलं। या समारंभाच्या सन्माननीय अध्यक्षा, परमश्रद्धेय परमवंदनीय अशा थोर समर्थ भक्त मंदाताई, ज्यांचं संपूर्ण कार्य केवळ महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलंय, अशा या विदुषी या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत। ज्यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ते समर्थ सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आणि ज्यांच्या घराण्यामध्ये 100 वर्ष कीर्तन सेवा आहे असे परमश्रद्धेय डॉक्टर गुरुनाथ महाराज कोटणीस, समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय अच्युतराव गोडबोले, ज्येष्ठ रामदासी अभ्यंकर बुवा, माझे सहकारी योगेश बुवा रामदासी, मकरंद बुवा रामदासी आणि आमच्या परंपरेचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण पद्मनाभ महाराज व्यास आणि गडावरील सर्व समर्थ भक्त, भक्तिमान पुरुष आणि भक्तिमती माता, आजचा हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या अंतर्मनामध्ये सात्विक भावनांचे कल्लोळ दाटून आलेले आहेत। या पुरस्काराला मी योग्य आहे की नाही याच्या अंतर्मनामध्ये एक घालमेल सुरू आहे। नोहे दास खरा परी हा झाला से डांगोरा, असं तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगावं लागेल। साधारणतः पुरस्काराचं निमंत्रण आलं की पुरस्कार स्वीकारणारी व्यक्ती नाहीच म्हणत असते, मला हा पुरस्कार नको, मी या पुरस्काराला योग्य आहे की नाही, माझ्यापेक्षा ज्येष्ठ लोक आहेत त्यांना द्या। जरी घेण्याची इच्छा असली तरी असं म्हणावं लागतं। पण योगेश बुवांचा मला फोन आला त्यावेळेस मी कोणतेही आडेवेडे न घेता पुरस्कार स्वीकारला। मी असं म्हणालो नाही की मला का देता। याच्या मागची 2 कारणं आहेत की माझ्या अंतःकरणातल्या चौरंगावर विराज असणाऱ्या समर्थांनी अशी प्रेरणा दिली की माझा प्रसाद आहे, घे। त्याच्या मागची एक भावना ही आहे, जर प्रसाद येत असेल तर तो घेतला पाहिजे। आणि त्याच्या मागचं दुसरं कारण ते सुद्धा महत्त्वाचं आहे की समर्थ सेवा मंडळाचं निवड करणं चुकलं हे म्हणण्याचं धारिष्ठ नाही, कारण निवडणारी माणसं काही सामान्य नाही आहेत। त्यांना निवडीचं ज्ञान नाही असं म्हणण्याचं मी धाडस करणार नाही। उलट त्यांनी माझी निवड केली हे माझं मी परम भाग्य मानतो।
की जे काही थोडंफार कार्य गेल्या 4 दशकात केलं असेल त्याची पोचपावती म्हणून हा पुरस्कार आहे. मकरंद भाऊ आत्ता म्हणाले की आम्ही तुम्हाला एक फूल दिलंय, त्याच्या चरणावर फूल वाहिलंय. हे विनयतेचं भाषण आहे. हे समर्थांच्या चरणावरचं फूल हे माझ्या शिरपेचामध्ये शोभणार आहे. आजपर्यंत जे पुरस्कार मिळाले पुढच्याही काळात होतील, पण या आजच्या पुरस्काराचं सारंच कोंदण वेगळं आहे. जे डॉक्टर साहेबांनी विदित केलं, अनेक काही ज्या ज्या वेळेला काही काही योग जुळून येतात ते सहज योग. पहिला योग म्हणजे समर्थांच्या समाधीला 375 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. महाभागवत श्रीधर स्वामींनी स्थापन केलेल्या समर्थ सेवा मंडळाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे त्यांचा अमृत महोत्सव. आणखीन एक गोष्ट लक्षणीय माझ्या लक्षात आली की पुरस्कार पुण्यात दिला जातो आणि आज पुण्यातला माणूस गडावर आलाय. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावया. आपण संतांजवळ जावं. ज्यांच्या हस्ते दिला एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर गुरुनाथ महाराज कोटणीस. आपल्याला माहीत असेल की यावर्षी कोटणीस महाराजांच्या कीर्तन परंपरेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 3 पिढ्यांनी कीर्तनाचा जागर केला. सद्गुरू तात्या महाराज कोटणीसांच्या पुढच्या 3 पिढ्यांनी, अधूनमधून नाही, रोज कीर्तन. कीर्तन केल्याशिवाय या पिढीतला महापुरुष त्याने अन्न ग्रहण केलं नाही, असं हे प्रासादिक घराणं कोटणीसांचं. या शताब्दी महोत्सवात माझं प्रवचन झालं. त्या प्रवचनात मी एक महत्त्वाचा मसुदा मांडलाय. देव कुठे सापडेल त्यानेच वर्णन केलंय. नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदयो मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर केले ज्ञानेश्वरीत वर्णन. तो मी वैकुंठी नसे, वेळू एकू भानुबिंबी न दिसे, परी योगियांच्या मानसे उमरडून जाय, परी तयापाशी पांडवा मी हरपला घेवसावा, जेथ नाम घोषू बरवा करती माझा. या गुरुवर मामासाहेबांनी पाठ दिलाय. तो थोडा पाठभेद आहे. एका प्रतीमध्ये दासबोधातही पाठभेद आहे, तसे ज्ञानेश्वरीत पण आहेत. एक प्रचलित पाठ असा आहे, म्हणजे देव हरवला. ज्ञानेश्वर महाराजांचा कल्पनाविलास किती मोठा आहे. तो कसा हरवेल? तो काही एकदेशी नाही, सर्वत्र व्यापून तो दशांगुळे उरलाय, पण तो हरवला अशी कल्पना केली ज्ञानेश्वर महाराजांनी. जर हरवला तर कुठे शोधाल? तो मी वैकुंठी नसे, तो माझा जुना पत्ता आहे, सध्या वास्तव्यास नाही. तो मी वैकुंठी नसे, वग योनियांच्या मानसे उमरवणे जाय. योग्यांच्या हृदयात नाही. योग्यांचे ध्यानी ध्याता नातुडसी. योग्यांच्या ध्यानात पण तो नाही. मग कुठे? परितयापाशी पांडवा मी हरपला घेवसावा, जेथ नाम घोष बरवा करती माझा. असा एक पाठ आहे. या सर्व अधिकारी पुरुषांच्या पुढे काही विद्वत्ता पाजळावी असा माझा हेतू नाही. माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत, पण त्याच्यातले भाव किती सुंदर आहेत. एक भाव असा आहे की जे भजन करतात, जेथ नामघोष बरवा करती माझा, जिथं माझा नामघोष चाललाय मी तिथं सापडेन. आणि प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर यांनी एक पाठ केला, परितयापाशी पांडवा मी हरपला घेवसावा, जेथ नामघोषू बरवा करती ते माझे. असा पाठ केला. असा बरवा नामघोष करतात ते माझे आहेत. भगवान त्यांना माझं म्हणतो. म्हणून कोटणीस महाराजांच्या मंदिरामध्ये मी सांगताना
आज 2024ला देव जर हरवला, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या मतानुसार जर हरवला, इतरत्र शोधू नका, तो कोटणीसांच्या मंदिरात दिसेल. आणि 100 वर्ष ज्या घराण्यानी कीर्तन सेवा केली तो दुसरीकडे कुठे सापडणार? तो त्यांच्या घरात आहे. असं एक अतुल व्यक्तिमत्व. त्यांच्या हाती मला पुरस्कार मिळाला, मी भरून पावलो. माझ्या परमार्थाची सुरुवातच मुळात समर्थांच्या वाङ्मयानं झाली. सुरुवात तिथून. लहान होतो, काही कळत नव्हतं, आणि आजही कळतंय असा दावा नाही. मला फार कळतं असं ज्याला वाटतं त्याला काहीच कळत नाही, आणि बरंच काही कळत नाही हे ज्या दिवशी कळतं त्या दिवशी कळायची सुरुवात झाली. काही कळत नव्हतं त्या काळात. त्या माझ्या उच्चतम संस्कार परमार्थाचा केले ते समर्थ भक्त घराणं सौ हेमलता बाळकृष्ण जोशी आणि श्री बाळकृष्ण जोशी या दाम्पत्याने माझ्यावर चांगले संस्कार केले. समर्थ संप्रदायाच्या सर्व लोकांना ही नावं घेताना आनंद वाटेल. ज्या महापुरुषांनी माझ्या जीवनाला आकार दिला, चांगलं शिल्प घडवलं, या शिल्पींमध्ये ही सर्व उच्चतम प्रकारचे शिल्पी होते. माझ्यावर उत्तम संस्कार केला ते थोर समर्थ भक्त ब्रह्मलीन अनंत गजानन दातार शास्त्री. पहिल्यांदा माझ्यावर जो संस्कार झाला तो दातार शास्त्रींचा झाला. हेमलता ताईंनी माझ्याकडनं, आमच्या उल्हासनगरला आम्ही राहत होतो, माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते, मुंबईत राहणं होतं. जिजामाता उद्यानात मारुतीचं मंदिर बांधायचा संकल्प केला, आणि त्याकरता ज्या स्पर्धा झाल्या तेव्हा लहान मुलांसाठी मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा ठेवली, आणि जोशीताईंनी माझ्याकडनं मनाचे 205 श्लोक पाठ करून घेतले. ही माझ्या परमार्थाची सुरुवात. त्या परमार्थाच्या प्रांगणात आलो तो समर्थांचा हात धरूनच आलो. ही माझी पूर्वपीठिका मागची. उत्तम संस्कार केले दातार शास्त्रीने. आणि नुकताच मंदाताईंशी संवाद साधताना मी म्हणालो की हा प्रमोद जो उभा आहे, आज सर्वात मोठा आनंद झाला असेल हा पुरस्कार मी स्वीकारताना, अंतराळात कुठे असतील तो आशालता वेलणकर अक्काताईंना झाला असेल, जिने माझ्यावर अत्यंत चांगले संस्कार केले. आयुष्यभर भागवताचे सप्ताह केले. शिक्षकी पेशाच्या असणाऱ्या अक्काताई सगळ्या तरुणांना सत्पथगामी करण्याचं महत् कार्य त्यांनी केलं. शालेय जीवनात मुलांना घेऊन त्या भागवत सांगत असत. एके वर्षी त्यांनी भागवताचे 12 स्कंद ते एकेका मुलाला एक एक स्कंद दिला, आणि 12 मुलांनी भागवत सप्ताह करावा पण मला 11 स्कंद दिला होता. जो भागवताचा पंचप्राण आहे, जी उद्धव गीता आहे, मला म्हणले बाळ तू 11वा स्कंद सांग. नाथ महाराजांचं भागवत हातात धरून एक 11वा स्कंद सांगितला. अक्काताईंनी पाठवून हात फिरवला. हे त्यांनी शिकवलं नसतं तर आम्ही काय केलं असतं. ह्या सर्व महाभागवतांनी माझ्यावर अत्यंत चांगले संस्कार केले. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर, त्यांच्याकडनं मला अनुग्रह मिळाला. त्यांच्याचकडे ज्ञानेश्वरी शिकलो. अंशतः ज्ञानेश्वरी समजणं कठीण आहे, पण जे काही मला प्राप्त झालं त्यांच्या कृपेनं, ते वयाच्या 16व्या वर्षापासून ते आज पावे तो गेली 43 वर्ष कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता निर्व्याज्य आणि निष्काम भावनेतून घराघरामध्ये संत वाङ्मयाचा नंदादीप लावला.
आणखीन एक नाव घ्यावं लागेल मला की त्या काळामध्ये पदा उपक्रम सुरू करणारे दुवाबा केळकर, पत्रद्वारा दासबोध अभ्यासक्रम वयाच्या 17व्या वर्षीच सोडवला. 17 आणि 3 20, 20व्या वर्षी पत्रद्वारा अभ्यासक्रम झाला. दासबोधाची ओळख झाली. वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय हे दोन नाहीत असं आम्ही मानत आलो. दोन्ही वैष्णव संप्रदाय, एकाची उपास्य देवता राम आहे तर एकाची उपास्य देवता श्री पांडुरंग आहे. पण वारकऱ्यांचा बीज मंत्र आहे तो रामकृष्ण हरी आहे. त्यातला पहिला राम समर्थ संप्रदायाचा आहे. तिथूनच आमच्या भजनाची सुरुवात आहे. रामकृष्ण हरी आमचा बीज मंत्र आहे. आम्ही कधीही दोन मानले नाहीत. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज, गुरुवारी मामासाहेब दांडेकर यांनी यांच्या कीर्तनामध्ये दासबोधही सांगितला, मनाचे श्लोक सांगितले, करुणाष्टक सांगितली. जिथे जिथे संदर्भ आले तिथे तिथे दासबोधाची आम्ही निश्चित स्वरूपाने ओवी गायली. आणि या परमार्थ पथावर आम्हाला खंबीर असं सहकारी जे लाभले ते थोर समर्थ भक्त सुनीलजी चिंचोलकर दादा यांचा माझा अनुबंध अत्यंत निकटचा होता. आमच्या उत्सवात कायम दादांची प्रवचनं होत राहिली. ते यायचे आणि दासबोध सांगायचे. 200 समास ज्ञानेश्वरी सारखेच आम्ही अनेकदा दासबोधाची पारायण केली. आणि आजही आम्ही कीर्तनात सांगतोय की वारकऱ्यांनी दासबोध वाचला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, समर्थ सांप्रदायिकांनी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हे दोन नाही आहेत, हे दोन नाही आहेत. दुबईला जे पहिलं संत संमेलन झालं, परदेशातली माहेरघर म्हणून जिचं वर्णन आहे, त्यास सुनीलजी, डॉक्टर शंकर महाराज अभ्यंकर आणि आम्ही गेलो होतो. स्वामी गोविंद देवगिरीजी पण होते. ते मला विषय आला होता संत विचारातील एक वाक्यता. तिथं मी मांडलंय, साधू दिसती वेगळा आले परी ती स्वरूपी मिळाले. वेगवेगळे दिसत असते तर विचाराची एक वाक्यता आहे. मी समग्र लोकांना सांगत आलोय की बाबा, तुमचा संसार चांगला व्हायचा असेल तर दासबोध वाचा. विवाह मंडपातून निघालेल्या समर्थांनी संसार कसा सुखी होईल ही सूत्र दासबोधात सांगितली आहेत. तुम्ही असं वागा, तुमचा संसार चांगला होईल. तीन मुद्दे सांगतो. 3 माझा आज संसार सुखी आहे याला कारण दासबोध आहे. कसा करावा हे त्यांनी शिकवलं. सकल संतांनी ते सांगितलंय. एकच विचाराची धारा फक्त सांगतो की सगळे संत एक कसं सांगतात, वेगळं सांगितलेलं नाहीये. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका, विवेकी हो. किती सुंदर आहे. संसार नेटका असावा, फाटका नसावा, हे सांगणारे समर्थच आहे. आधी प्रपंच करावा नेटका. 3 मुद्दे मी सांगतो समोर. 3, नुसताच प्रपंच केला तर काय होईल. अच्युतराव एक वर्ग असा आहे की नुसताच संसार करतोय, त्यांच्या कॅलेंडरला एकादशीच नाही. नुसताच प्रपंच. आला आला प्राणी जन्मासी आला, वाढला वाढला थोर एरंड झाला, केला केला व्यापतो फार केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. काही नाही. काय चिकाटीचा संसार आहे. मध्यंतरी मी गाडीतून जाताना, योगेश बुवा जाताना बघितलं, एक मंडई लागली आणि त्या मंडईमध्ये नवरा बायको भाजी घेऊन जात होती. फ्लावर, कोबी, टोमॅटो, कोथिंबीर, पालक, काय असेल ती भाजीपाला, आणि एक बंद नवऱ्याच्या हातात आणि एक बंद बायकोच्या हातात. त्या दिवशी मला कळलं पिशवीला 2 बंद का असतात. काय प्रपंच चाललाय त्याचा. असा चिकाटीचा परमार्थाचा लेश नाही. परमार्थ गावीच नाही.
आशाचं काय होईल? समर्थांची शिकवण, आशाचं काय होईल? परमार्थ सांडून प्रपंच करसी तरी तू यमयातना भोगीशी. परमार्थ सोडून नुसता प्रपंच केला तर यमयातना. याच्यापेक्षा पुढचा विचार समर्थ खूप चांगला देतात. तो पारमार्थिकांनी सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. नुसताच परमार्थ केला आणि प्रपंचाकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल? थोडं पारमार्थिकांनी पण ऐकलं पाहिजे. प्रपंच सांडोनी परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, मग तया करंट्याला परमार्थ कायचा? आणि तिसरी गोष्ट त्याने सांगितली, ही सर्वांनी विचार करण्यासारखी आहे. प्रपंची जो सावधान तोच परमार्थ करी जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. आता याला विचार ज्ञानेश्वरीचा एका अर्ध्या उवीतच देतो. ही विचाराची धारा कशी सारखी आहे. अर्ध्या उवीत ज्ञानेश्वर महाराजांनी संपवलं, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. संपलं. आणि तुकाराम महाराज म्हणाले, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त दुजा नाही विचार. नाथ महाराजांना विचारा, ते तेच सांगतील. प्रपंच परमार्थ एक रूप होतं, आहे ज्याचा हेत रामनामी. प्रपंच आणि परमार्थ एकच आहे. आणि प्रपंच आणि परमार्थ दोन नाही. हरिभक्तांनी प्रपंच संसार सगळा परमार्थ करून टाकला. आज ही सगळी दिव्य परंपरा महाराष्ट्रात उभी राहिली. मी आज भरून पावलो. काही व्यक्त व्हावं असं नाही. गडावर आलो, या मागे सुद्धा आलो. जिल्ह्यातील खूप मोठं व्यक्तिमत्व गुरुवर्य पुंडलिक महाराज वेळुकर हे ज्ञानेश्वरी पारायणाचे प्रणेते होते. त्यांच्याबरोबर गडावर आलो. मला साल आठवत नाही, पण परळीला आम्ही खूप मोठा उत्सव केला होता. 700 वाचक ज्ञानेश्वरी पारायणात बसले होते आणि त्यामध्ये दासबोधाचं पारायण आम्ही केलं. त्यालाही जवळपास 300 लोक बसले होते. असं संयुक्त पारायण परळीच्या बाजार पटंगणावर केलं होतं. तेव्हा आज हे दोन्ही संप्रदाय एकच आहेत, वेगळे नाही आहेत. व्यास महाराजांनी तर प्रस्ताव ठेवला की या ठिकाणी सुद्धा भव्य दिव्य उत्सव करायचा आहे. असं त्याने आमच्या परंपरेचे सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांच्याकडे आळी घेतली आहे. ज्या त्या व्यक्तीला पंथाचा अभिनिवेश असणं हे मान्य आहे, पण दोघांचं कार्य समांतर चाललंय. रामभक्तीचा लाहो चाललाय. नवोदित सर्व मंडळी त्यांना अनेकांना मी दासबोधातली एक ओवी सांगत आलोय, जी मला खूप आवडलेली आहे. दासबोधातली प्रत्येक ओवी ही आमच्या मनामध्ये रुंजी घालते. मकरंद बुवा, मी तर लोकांना सांगितलं, आमच्या तुम्हाला 200 समास नाही वाचता आले नका वाचू, किमान 2 वाचा. एक उत्तम पुरुष लक्षण आणि एक मूर्ख लक्षण. निदान कशात बसतो हे तर कळेल. असं तर कळेल का नाही? मूर्ख लक्षणांचा समास वाचल्यानंतर ते रेडीमेड कापडाचं दुकान आहे, कुणालाही सदरा फिट्ट बसेल. मार्गे खात खात जाय तो एक मूर्ख. काही काही तर सांगेन मी, पण गडावर अजून मला जेवायचंय. अशा काही ओव्या घातल्यात एका भागोवा एक समर्थानी. हो, मजा आहे. आम्ही सद्गुरू चैतन्य महाराजांच्या साक्षीनं आळंदीमध्ये कीर्तनकाराचं शिबिर घेतलं 5 दिवसाचं. त्यांना काही प्रशिक्षण मिळावं किंवा कीर्तन कसं असावं नसावं. जसं अनेक ठिकाणी प्रदूषण झालं तसं कीर्तन परंपरेतही प्रदूषण येऊ पाहत आहे. ती परंपरा विशुद्ध राहावी या हेतूनं ते 5 दिवसाचं शिबिर केलं. 150 कीर्तनकार उपस्थित होते. एक वाक्य सांगितलं मी, मला आनंद वाटेल सांगायला की समर्थ काय सांगतात.
आपण येथेच जेवणे उरले ते वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे आपणासी जे ठावे ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हे मान्य. पण प्रबोधनकारांसाठी, कीर्तनकारांसाठी एक विशेष ओवी दासबोधात घातली समर्थांनी. खूप सुंदर ओवी, खूपच सुंदर ओवी. म्हणजे हृदयाच्या संदुकीत ती ठेवावी इतकी सुंदर ओवी समर्थ लिहितात. अभ्यासोनी प्रगटावे. काय महाराजांचा हेतू आहे? अभ्यासोनी प्रगटावे. तुम्हाला प्रगट व्हायचं असेल तर अभ्यास करून प्रगट झालं पाहिजे. त्याच्या पुढचं अर्धटूक आणखीन चांगलं आहे. अभ्यासोनी प्रगटावे, ना तरी झाकून असावे. नाही तर झाकून असा. खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे आणि थोडं सांगितलं पाहिजे. सध्या न वाचता जास्त सांगायचा सपाटा आहे. खूप वाचलं पाहिजे. अभ्यासोनी प्रगटावे, ना तरी झाकून असावे. आणि अर्धी ओवी इतकी सुंदर आहे, त्याच्यापेक्षा आपण जाणता अभ्यासोनी प्रगटावे, ना तरी झाकून असावे, प्रगटून नासावे हे बरे नव्हे. काय सुंदर उपदेश आहे. प्रत्येक प्रवचनकार, कीर्तनकार यांनी लक्षात ठेवला पाहिजे समर्थवाणीचा उपदेश. आम्हाला सिद्ध व्हायचं आहे धर्मजागरणासाठी, आम्हाला सिद्ध व्हायचं आहे लोकप्रबोधनासाठी, आम्हाला उद्याचा समाज घडवायचा असेल तर कटिबद्ध होण्यासाठी अभ्यासाची समृद्धी आवश्यक आहे, समर्थांचं मत आहे. हे सगळं बाळकडू आम्हाला दासबोधातून मिळालं. माझ्या संबंधी मानपत्रामध्ये अनेक गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहेत. त्याचा पुनरुच्चार मी करत नाही, कदाचित आत्मस्तुतीचा दोष लागेल. पण जे काही केलं ते अत्यंत सदहेतूनं, निष्काम भावनेनं केलं. कुठेही अंतःकरणाला व्यावसायिकतेचा दोष येऊ दिला नाही. ही दातार शास्त्रींची शिकवण, अक्कांची शिकवण, माझ्यावर ज्या ज्या लोकांनी उत्तम संस्कार केले त्या शिकवणीच्या मुशीतून पुढे गेलो. आता 60त आलोय, 60 झालंय. अनेक आनंदाचे तरंग अंतःकरणात आहे. हा पुरस्कार म्हणजे माझी षष्ठब्दी मानतो. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेणे गुणे. मागे वळून बघितल्यानंतर जे जे काही चांगलं केलंय, काही दोष घडले असं नाही, माणूस आहे. समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवून सांगतो की जे दोष असतील ते पोटात घ्या. माणूस आहे. निर्दोष कोण असेल, सर्व गुण संपन्न कोण असेल, पण जे घडलं ते अत्यंत चांगलं घडलं. पुढे घडत राहो. समर्थ सेवा मंडळ 75 वर्ष हे काम करत आहे. सर्व लोक मोठ्या श्रद्धेनं याच्यात संलग्न आहेत. धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले या रूपाने इथं उपस्थित आहेत. व्यास महाराजांनी त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला आणि मी त्याला पुस्ती दिली. ज्ञानेश्वरी नामदेव गाथा ही शासकीय प्रत निर्माण झाली, तशी शासनानं दासबोधाची शासकीय प्रत काढावी. आणि प्रत्येक घरात दासबोध गेला पाहिजे. हे पुण्यकर्म महाराष्ट्र शासनाने करावं. काही अडचण नाही.
मनाचा संकल्प व्हावेल सिद्धी, जरी राही बुद्धी हरीच्या पायी. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. मी हे का उद्गार काढले की या अमृत महोत्सवातच हे कार्य व्हावं. व्यक्तीचा अमृत महोत्सव होणं वेगळं, ते वयान वाढणं आहे. पण संस्थेचा अमृत महोत्सव 75 वर्ष. पण हा पाया कोणी घातला? महाभागवत असणाऱ्या श्रीधर स्वामींनी. मी गडावर येताना आत्ता मला लोक सांगत होते, काय स्पंदन का असणार नाहीत? समर्थांचं या ठिकाणी अखंड वास्तव्य आहे, पण श्रीधर स्वामींनी या ठिकाणी आपला वास्तव्य ठेवलं. मी एक तसूभर सुद्धा एक शब्द वावगा बोलत नाही. माझ्या अंतर्मनामध्ये एक सातत्यानं ओवी रुंजी घालत होती सतत. एवढी ऊर्जा इथं काय असायचं कारण आहे? प्रत्येक पावलागणिक ती स्पंदनं जाणवत होती. याचं कारण फार ज्ञानेश्वरी सुंदर वर्णन आलंय. देखा साधको निघून जाय, मागे पावलाची ओळ राय, ते तर ठाई ठोई आणि अणिमा अधिक. साधक निघून गेल्यानंतर त्याच्या पाऊल खुणा असतात, तिथे अणिमा, लगिमा, गिरिमा, महिमा अशा अष्टमहासिद्धी वास करत असतात. तर हे कार्य होणं काही अवघड वाटत नाही मला. आणि सरते शेवटी समर्थ सेवा मंडळाला मी धन्यवाद अदा करतो. त्यांच्या अमृत महोत्सवाला शुभेच्छा देतो. त्यांनी 75 वर्ष अनेक लोकांनी याच्यात कार्यरत होऊन काम केलं आहे. आणि एक वाक्य सांगतो, योगेश बुवा, मकरंद बुवा, डॉक्टर साहेब आणि या समर्थ सेवा मंडळाचे सगळे आमचे अच्युतरावां सकट सगळ्यांना एकच वाक्य सांगतो, एखाद्या अमृत महोत्सवामध्ये सत्कार होणं हे ते व्यक्तीचं होतं, पण समर्थ सेवा मंडळाचं कौतुक करताना एवढंच सांगेल, हा अमृत महोत्सव आहे त्यांचा 75वा. अमृत महोत्सव कोणाचे साजरे होतात? जे लोकांच्या कानात अमृत ओततात, आणि ते काम समर्थ सेवा मंडळाने केलं आहे. 75 वर्ष सातत्यानं या सेवा मंडळाने काम केलं. समर्थ सेवा मंडळाला मी शतशः धन्यवाद देतो. हे दिलंय ते प्रसादाचं दिलंय, मी नाही म्हणणार नाही. पण जो काही श्रद्धा निधी दिला असेल, प्रसाद म्हणून दिला असेल, 60 नंतर मला एक ठरलंय की आता आपण वानप्रस्थात आलोय. उलट 10 वर्ष अतिक्रम झालाय. माझ्या तुकाराम महाराजांची ओवी माझ्या डोळ्यासमोर आहे. आता उरलंय काय आयुष्य? जे मिळालं असेल. व्यास महाराज, माझी भूमिका हीच आहे, बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो काळाचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. जे उरलंय ते देवाच्या चरणी अर्पण करायचं. म्हणून हा जो काही मला प्रसाद दिला असेल, माझा एक संकल्प आहे, भविष्यात माझ्या सद्गुरूंच्या नावानं श्री धुंडेराज उपासना केंद्र उभं करतोय मुंबई प्रांतात, की जिथून अध्यात्माची शिकवण दिली जाईल. त्या श्री धुंडेराज उपासना केंद्रासाठी आमच्या ज्ञानराज प्रतिष्ठानचे आणि वारकरी युवा मंचचे पुण्याचे शशीभाऊ काटे यांच्याकडे तो निधी सुपूर्त करतो. त्यांनी तो त्यांना समर्पित करावा अशी माझी भूमिका राहील. तुझे देणे तुझ्या समर्पण पायी, झालो उतराई ठावे असो. आपण मला बोलावलंत आणि 15वा पुरस्कार दिलात. 14 वर्ष झाली, आत्तापर्यंत 14 रत्न तुम्ही उजळून काढली. हे कदाचित 15वं झाकलं माणिक असेल. समारोपाचं एवढंच सांगतो, बरंच बोललो तुमच्याशी. बोललो म्हणजे माझ्या अंतर्मनातल्या सगळ्या भावना व्यक्त केल्या. तुमच्या कृपा आशीर्वाद समर्थांचे, श्रीधर स्वामींचे आमच्यावर असेच असू देत. त्या कृपा आशीर्वादानं आम्ही पुढचं काम निश्चित स्वरूपानं चांगलं करीत राहू, एवढी शुभेच्छा व्यक्त करतो. पूजनीय मंदाताईंच्या चरणावर माझं मस्तक ठेवतो. तुम्ही केलेलं कार्य अतुल आहे, आम्हाला मार्गदर्शक आहे. डॉक्टर गुरुनाथ कोटणीस महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. 100 वर्ष घराण्याची जर परंपरा आपण चालवलेली आहे,
4थी पिढी कार्यरत आहे. आम्हाला आशीर्वाद द्या. खरं म्हणजे इथं येऊन एवढंच केलं की गडावर यायचं ते आशीर्वाद घेण्यासाठीच यायचं. आशीर्वाद घेण्यासाठी आलो, आशीर्वाद प्राप्त झाला आणि तृप्त अंतकरणाने गड उतरणार आहे. पण आयुष्यभर जे केलं आहे चांगलंच केलं आहे. झालेली सेवा रामरायाच्या चरणी समर्पित. आठवता आठवता आणखीन आठवलं की 15वा पुरस्कार आला, योग्य वेळी आला. का आला? तर अयोध्येत रामलल्लाची स्थापना झाल्यावर आला. त्याला एक वेगळा सुगंध आहे. 550 वर्षाचा वनवास संपला. 22 जानेवारी भारतीयाच्या अंतःकरणात चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. रामलल्लाची स्थापना झाली. सगळे लोक आपण गेलो होतो. डोळ्याचं पारणं फिटेल असा समारंभ झाला आणि त्यानंतर हा रामरायाचा प्रसाद मला मिळाला. समर्थांच्या माध्यमातून मी रामरायाच्या चरणी आणि समर्थांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद.